एक वेळ अशी होती, मला वाटतं 2 वर्षापूर्वी माझा बर्थडे होता आणि मी गावाला गेलो होतो. गावाहून रिटर्न येताना मला यायला सुद्धा पैसे नव्हते, नाही का. म्हणजे परिस्थिती बदलत असते, ते दिवस राहत नाही, बदलत नाही. आता युट्यूबच्या मुळे, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि सोशल मीडियामुळे खूप काही बदल झालाय. मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपला नाही का जसं 2-3 दिवस झाला कंटिन्यू चालू आहे आणि सकाळची 9 वाजले बघा. तर तिसरा ब्लॉग आहे आपला, तिसरा ब्लॉग आहे आणि 9 वाजत आले. आज सोमवार आहे, वर्किंगला जायचंय आणि त्याचबरोबर असं स्पेशल डे पण आहे, मला संध्याकाळी सांगतो. आणि त्याचबरोबर आता बघा आम्ही नाश्त्याला सकाळी ना दाल पकवान केलंय, हे बघ किती मस्त आहे. हा, बर्थडे स्पेशल. आणि त्याचबरोबर शंभू पण इकडे हे करतोय, नाश्ता करतोय ना आंघोळ करतोय. आंघोळ झाली का? नाश्ता करतोय ना अभ्यास करतोय. काल 2 दिवस सुट्टी होती पण कसलाच अभ्यास केला ना, आज करायला लागला नाही का, शाळेची आठवण झाली त्याच्यामुळे. तर इकडे आतमध्ये दाल पकवान तयारी चालू आहे. दिव्या तिकडे, दिव्या इकडे का? दिव्या आली बघा, लगेच थांबा. आली बघा, आली पारोशी जायला नाही काय इकडे आज काय ग? आज काय नाही, आज आहे पप्पाचा बर्थडे. पप्पाला हार्दिक शुभेच्छा, आहे का नाही ग? आज बायकोला त्यांना दाल पकवान केले आज त्यांच्यासाठी, तुम्ही पण या खायला. तर आज बघू दिवस आजचा कसं जातोय. वर्किंगला पण जायचंय, थोडं वेंडरचा वगैरे फॉर्म भरून द्यायचंय, कंपनीत थोडं काम आहे आणि बघूया नाही का काय करता येईल वगैरे. असो तर बघूयात. काल जसं मी सांगितलं तुम्हाला, कष्ट म्हणजे कष्ट. काल उन्हातानाच एवढं नाही का, 5-10 रुपयासाठी दिवसभर राबवावं लागतंय. असो, गरीब राहील तर चालतंय पण प्रामाणिकपणे काम करायचं, बेमानी कोणाची करायची नाही, काय नाही, सगळं निवांत होतंय. तर खूप वेळ डिस्कशन करून फायनली असं डिसिजन झालं की आज सुट्टी घ्यायची. आज सुट्टी म्हणजे घेतलीच म्हणा, आणि थोडं आता बाहेर जायचंय. बघू आता थोडं काय टी शर्ट वगैरे काय तर घ्यायचं म्हणतात. बायकोकडून टी शर्ट बायकोकडून कधीच घेतलं नाही हो. आता बघू, चाललंय शंभू शाळेत सोडली, शंभूला दिव्या आता टीव्ही वगैरे बघत बसेल. आम्ही थोडे 15-20 मिनिटात बाहेर जाऊन येणार आहे आणि नंतर मग संध्याकाळचं नियोजन वगैरे बघू काय असेल ते आपण करूया. आता पोरांसाठी तर कापावं लागतो, चालेल, चला बघू. तर फायनली ही पॅन्ट आम्ही चूज केली आहे त्यांच्यासाठी. कशी वाटते बघा, इथं बघा. बॉटमच वाटतं खाली. हा नाही, ती कामाला घेतलेली आहे ना, त्याची करून घेतली आपण. काम जर घातलं तर कळत नाही, हा ना. सद्गुरू कलेक्शन मध्ये आलोय आम्ही, बघू शकता. टक्स मारून देतो की, टक्स मारून कमी करू. तर मित्रांनो, संध्याकाळी 7 वाजले आणि मी माला नाही गेलो होतो. उद्या मंगळवार असल्यामुळे आपला बाजार असतो नाही का, बाजार तिथे आपण अगरबत्ती चालला होता, माल थोडा संपला होता. तर नाही गेलो, थोडं मला यायला उशीर झाला, त्यामुळे संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये अडचण केलं. जवळजवळ 1 तास ट्रॅफिकमध्ये होतं. आता निघालो. सेलिब्रेशन बहुतेक करणार आहेत घरचे, म्हणजे केक वगैरे काढावे म्हणतात. कारण दुपारपासून आराम केल्यानंतर गेलो होतो तिथं. आणि आज काय होतं आहे, तुम्ही बड्डेसाठी माझ्या म्हणजे सरप्राईज एक हे घेतला, ड्रेस घेतला. सरप्राईज नाही ॲक्च्युली, त्याला सांगून मी घेतलं, पण पहिल्यांदा काहीतरी घेतलं मग असं. तर बघा त्याकडे एक भक्ती शक्तीचा तुम्हाला झेंडा धावतो दिसतोय, फ्लॅग आहे आपला, इंडियन फ्लॅग. तर सगळ्यात मोठा आहे. तर अशा तऱ्हेने आता ट्रॅफिक वगैरे भरपूर आहे, म्हणजे हे बघा गाड्यांची वाहनं नाही का किती खतरनाक कमी चालला. तर आता निघूया घरी. फायनली घरी आलोय नाही का, वगैरे घेऊन आलं सगळं. आणि उद्या असलं मग मला सांगितलं 8 वाजत आलेत आणि थोडी ही केली आहे बघा, तयारी चालू केली. आमच्या दिव्याने कपडे वगैरे चांगले घेतले झाले का, तेव्हा थोडं फुगे वगैरे लावलेत आपले नाही का, तिथं लावलेत थोडे. शंभू तेवढा बसलाय, शंभूला हे आणायचं होतं, गाडी आणायची होती. आता उद्या परवा घेऊन येतो. शंभू बाळा, हो रुसून बसलाय शंभू. आतमध्ये तयारी चालू आहे. तयारी काय, जेवणाची तयारी चालू आहे वाटतं, आहे ना. पोळ्या एवढ्या लवकर कमी होणार बघा. आज काय बाबा मजा चालू आहे नसते. पोळ्या वेळ्या, पुरणपोळी, अजून भात आमटी सगळं. आता फक्त केक कापायचा आहे,
म्हणजे आता बघू अजून कपडे पहिल्यांदा बर्थडे करतोय म्हटल्यावर तुमचा बर्थडेचं काय तो म्हणतो काय नाही पण कुणीच केलं नाही व तुमच्याकडून आता आता बर्थडे पोरांची खुशी होती हो तेवढीच. पोरांचं तेवढंच काहीतरी विशेष. आता नवीन कपडे वगैरे घेतलेत. आता तुम्हाला मग सांगितलं कपडे घालायचे पण आपण खेळ आता टाकूया. जायचं आहे हा? आपण नवीन कपडे घालायचे तू बाहेर नवीन कपडे हा नवीन कपडे घालायचे. तर केक घ्यायला आलोय आम्ही नाही का. आता हे सिलेक्शन चालू आहे. सिलेक्शन म्हणजे ऑलरेडी घेतलंय तेव्हा इथं बरेच आहेत. त्यातला एक घेतला. आता घरी गेल्यानंतर बघू आपण कोणता घेतलाय. कसा आहे मित्रांनो आजचा नवीन लुक आपला नाही का. नको नको म्हणता सगळं चालू आहे. हळूहळू एक एक कपडे घेतली. अजून केक आणला आणि टोपी पण कशी खतरनाक दिसते वा. नाद बरीच हे पण आणलंय बघा. आता आपण करायचं सेलिब्रेशन बघू. केक पण बघा कसा आहे. सर्वस्व हा इकडे बघा. अशा तऱ्हेने आपलं छोटस सेलिब्रेशन करायचं आपल्याला. सगळं अचानक ठरलंय त्यामुळे काही जास्त हे करता आलं नाही. कोणाला बोलवलं नाही वगैरे. बघू नाही का ज्यावेळेस आपले 1 लाखाची सिल्वर प्लेटिंग त्यावेळेस मग सगळ्यांना एकत्र बोलवू आणि सगळं आपण सेलिब्रेशन करू मोठं नाही का. मग त्याच्यामुळे आता बघू आहेत मामा वगैरे तर जवळच राहतात पण गडबडीत असल्यामुळे काही करता किंवा सांगितलं नाही. पण आपण करू सिल्वर प्लेट आल्यापासून नाही का. आता आपण आता आपलं बर्थडे करू. चला आमचे देऊ. अशा तऱ्हेने आहे केक आपलं चालू आहे. ऐसे हाथ से उल्टी हो. बाजार लांब की पोट हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. पप्पा हॅपी बर्थडे टू यू. आमच्या पप्पाला 4 शंभूने आमच्या लांबच उडून टाकले. येस बाळा. तर असं होतं आमचं छोटं सेलिब्रेशन नाही का. आता व्हिडिओ काढायला पण व्हिडिओ नाही. काढायचा आहे. हॅपी बर्थडे. तर मित्रांनो एक वेळ अशी होती मला वाटतं 2 वर्षापूर्वी माझा बर्थडे होता आणि मी गावाला गेलो होतो. गावाहून रिटर्न येताना मला यायला सुद्धा पैसे नव्हते नाही का. म्हणजे परिस्थिती बदलत असते त्यामुळे आपले ते दिवस राहत नाही. बदलत नाही. आता युट्यूबच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि सोशल मीडियामुळे खूप काही बदल झालाय. त्यामुळे तुमचं मनापासून खूप खूप आभार. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आता हे दिवस बघायचे. दिवस आले नाही का चांगले. तसं चढ उतार तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो पण आपलं काम आपण प्रामाणिकपणे करणे खूप गरजेचं आहे. गेले 2 वर्ष झालं मी कंटिन्यू सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे. त्याच आज हे फळ आहे नाही आणि का. बर्थडे पण त्यांचा आम्ही पहिल्यांदाच केला एवढ्या वर्षात. म्हणजे ऍक्च्युली माझ्या मनात पण नव्हतं करायचं पण असो घराच्या पोरांची इच्छा होती लहान मुलांची त्यामुळे केलं सगळं. आणि त्यावेळेस पण एवढं वैतागलं होतं की घरच्यांवर वगैरे म्हणजे कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. ते बऱ्याच गोष्टी आहेत पण ते काही दिवस राहत नाहीत. असो सबर का पण मिठा होत आहे. तर अशा पद्धतीने प्रामाणिक आपलं कष्ट असलं का सगळं काय होत आहे. वेळ लागतो. अजूनही पुढे आपल्याला भरपूर काय करायचं आहे. हळूहळू अगरबत्तीचं पण चालू करून दिलं ह्यांचा पण चांगला सपोर्ट सगळ्यांचा पण खरंच त्याला पण खूप छान सपोर्ट आहे. असो तर आता बघू आता जेवण वगैरे काय बनवली आहे. काय झालंय की अचानक ठरल्यामुळे आपल्याला काही जास्त काय करता आलं नाही. पण नक्कीच ज्यावेळेस आपली सिल्वर प्लेट येईल त्यावेळेस मी सगळ्यांना बोलवेन. आमचे मामा मावशी वगैरे बरेच लोक आहेत तिथं जवळ नाही का. घरातले सारखे तर सगळे असं काय नाही पण अचानक ठरल्यामुळे काय करता आलं नाही मला. पण ज्यावेळेस सिल्वर प्लेट येईल त्यावेळेस मी नक्की बोलवेन. कारण हे सेलिब्रेशन म्हणजे नाही का असं एकदम घरात करायचं मुलांसाठी म्हणून केलंय. त्याचबरोबर थोडा सेवा म्हणून पण आपण काहीतरी करूयात बाहेर नक्कीच. आता आम्ही जेवण करतो. आजचा आमचा प्रयोग असा छोटासा होता. कसा वाटला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तुमचं प्रेम असंच राहू द्या. असाच सपोर्ट राहू द्या.
थँक्यू. लवकर काळजी घ्या आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये थंडी लई वाढले त्याच्यामुळे सुंदर घाला. काळजी घ्या. थँक्यू. बाय. बाय.